फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 392, 323, 506, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यात सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथील ब्रिजखाली रिक्षा स्टॉप येथून पॅसेंजर फिर्यादी यास रिक्षात बसवून त्याच्या बाजूस रिक्षा चालकांचे दोन्ही साथीदार यांना बसवून सदरची रिक्षा तुळजापूर रोड डीमार्ट ते कोंडी येथील भारत पेट्रोल पंप येथे घेऊन जाऊन पॅसेंजर फिर्यादीस लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रोख व QR कोडद्वारे ऑनलाईन फोन पे द्वारे असे मिळून 1,07,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले म्हणून वगैरे मजकुराप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे हे 6 जून 2024 रोजी तपास करत असताना नमूद गुन्ह्यातील पॅसेंजर यांना दमदाटी व धक्काबुक्की करून जबरदस्तीने पैसे काढून घेणारे इसम जुना पुणा नाका येथील ब्रिज खाली नाल्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक MH13 CT 8170 लावून जुना पुणा नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली। सदर बातमीची शहानिशा व खात्री करण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार आणि 2 पंचांसह पंचनामा करण्याकरता लागणारे साहित्य घेऊन खासगी वाहनाने कारवाई कामी जुना पुणा नाका येथील नाल्याजवळ गेले असता सदर ठिकाणी 3 इसम रिक्षात बसून पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले। त्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले व त्यांना पंचांसमक्ष त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव शिवम चंद्रकांत अलकुंटे वय 25 धंदा मजुरी राहणार बुधवार पेठ वडार गल्ली सोलापूर, अभिजित रमेश जाधव वय 31 धंदा रिक्षा चालक राहणार उत्तर कसबा कैकाडी गल्ली सोलापूर, अभिषेक नागनाथ अडगळे वय 21 धंदा खाजगी नोकरी राहणार 102 भवानी पेठ सोलापूर असे सांगितले। त्यानंतर रिक्षाचे मालकी हक्क व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा ही अभिजित जाधव यांच्या मालकीची असल्याचे सांगितले। त्यावेळी वरील नमूद इसमांनी पंचांसमक्ष अंगझडती व रिक्षाची झडती घेतली असता नमूद आरोपीकडे मोबाईल, रोख रक्कम, स्टीलचा रॉड, लोखंडी फायटर असे एकूण 3,98,650 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। यावेळी त्यांच्याकडे सदर मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना 6 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अटक करण्यात आली। तरी वरील आरोपितांची टोळी पॅसेंजर यांना रिक्षात बसवून त्यांना लोखंडी रॉड आणि फायटरचा धाक दाखवून दमदाटी करून जबरदस्तीने रोख व QR कोडद्वारे पैसे ट्रान्सफर करून घेऊन पळून जातात आणि पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देतात। त्यामुळे अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।